वडापाव आणण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय चिमुकलीशी हॉटेल कर्मचाऱ्याचे गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. दापोली तालुक्यातील वळणे MIDC परिसरातील एका हॉटेलमध्ये वडापाव आणण्यासाठी भावासोबत गेलेल्या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी 50 वर्षीय हॉटेल कर्मचाऱ्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा तसंच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास 7 वर्षीय मुलगी तिच्या 12 वर्षीय भावासोबत वडापाव घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी संशयिताने मुलीच्या भावाला काही कारण सांगून बाहेर पाठवले. त्यानंतर मुलीला हॉटेलच्या स्वयंपाकघरात नेऊन तिच्याशी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित रुदाणी भगवानजी रामजीभाई वय वर्ष 50 याच्या विरुद्ध पोक्सो कायदा व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.